नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। हरिः ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तं तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुलीक्षणं विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः। मग संजयो म्हणे राया ते ऐके तो पार्थ तेथे शोकाकुळ रुदनाते करीत असे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथम अध्यायाचं चिंतन करून आजपासून आपण द्वितीय अध्यायाला आरंभ करणार आहोत। गीतेची संगती सांगत असताना दोन प्रकारची संगती सांगितलेली आहे। एकूण गीतेमध्ये अध्यायांची संख्या आहे 18 आणि वेदामध्ये 3 प्रकारचे अधिकारी आलेले आहेत। 3 अधिकाऱ्यांच्या करता 3 प्रकारची साधनं सांगितली। यालाच आपण कर्मकांड, उपासनाकांड किंवा आणखीन तिसरा आहे ज्ञानकांड। या तिघाचे सुद्धा अधिकारी ठरलेले आहे। म्हणून तर असं म्हणतात कांडत्रय निरूपिणी श्रुतीच हे कोडीसवाणी गीतापद्य रत्नांची लेणी लिहिली आहे। अर्थात कर्माचा अधिकारी, उपासनेचा अधिकारी आणि तत्वज्ञानाचा अधिकारी या 3 अधिकार भेदाने अंततोगत्वा सर्वांना मोक्ष संपादन करता यावा याकरता परमकरुणा संपन्न असणाऱ्या वेदाने 3 अधिकारी पुरुषांचा विचार करून 3 प्रकारच्या साधनांचं प्रतिपादन केलेलं आहे। वेदामध्ये जवळपास 1,00,000 मंत्रांची संख्या आहे। त्यामध्ये 80,000 मंत्र कर्माचं प्रतिपादन करतात, 16,000 मंत्र उपासनेचं प्रतिपादन करतात आणि 4,000 मंत्र तत्त्वज्ञानाच्या विषयाचं प्रतिपादन करतात। या संख्येवरूनच आपल्याला कळतं की कोणाची अधिकार संख्या जास्त आहे। या संपूर्ण विश्वामध्ये कर्म मार्गामध्ये प्रवृत्त होणारे अधिकारी जास्त असल्यामुळे त्यांच्याकरता 80,000 मंत्र आले। त्यापेक्षा कमी अधिकारी उपासना मार्गाचे असल्यामुळे त्यामध्ये 16,000च मंत्र आले। आणि तत्त्वज्ञानाचा विचार करत असताना मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः। जाणण्याकरता मात्र विरळे आहे ते 4,000 मंत्राहून लक्षात येतं। अर्थात सर्वांचा उद्धार व्हावा जो जगी समान सकृप हिताहित दाविता दीप अशा प्रकारे ज्ञानोबाऱ्या त्या वेदाचं वर्णन करतात। वेदामध्ये ज्याप्रमाणे 3 प्रकारच्या कांडाचा विचार आला तशाच प्रकारे भगवद्गीतेची संगती सांगत असताना काही महापुरुष असं म्हणतात की गीतेचे प्रथम 6 अध्याय कर्माचं प्रतिपादन करतात, 7व्या अध्यायापासून तर 12व्या अध्यायापर्यंत उपासना मार्गाचं प्रतिपादन करतात आणि यानंतर सर्वात शेवटी 13व्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायाच्या अंतिम श्लोकापर्यंत संपूर्ण ज्ञानकांडाचा विचार आलेला आहे। अशी बहुधा प्रचलित असणारी भगवद्गीतेची संगती आहे। परंतु ज्ञानोबाराय मात्र त्यातला सूक्ष्म फरक आपल्यासमोर आणून देतात की संगती अशी जरी असेल, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांडाचा जरी विचार आला असेल, पण ती गीतेमध्ये प्रगट कुठं झाली आहे त्याचा आणखीन बारकाईने विचार ज्ञानोबाराय सांगतात आणि ती संगती 18व्या अध्यायामध्ये आलेली आहे। त्यात ज्ञानोबाराय असं म्हणतात तरी पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला, मोक्षदानी स्वतंत्र, ज्ञानप्रधान हे शास्त्र येतो लाले दुची सूत्र उभारिले। पहिला अध्याय म्हणजे भगवंताने हे गीताशास्त्र का प्रगट केलं, कोणत्याही शास्त्राच्या निर्मितीकरता काही पार्श्वभूमिका असावी लागते। विनाकारण जगतामध्ये काहीच निर्माण होत नाही। कार्यासाठी 2 कारणं असावे लागतात की नाही। एक आहे उपादान कारण, दुसरं आहे निमित्त कारण। घट निर्माण करायचं असेल तर माती उपादान कारण आहे आणि कुंभार निमित्त कारण आहे। तसं संपूर्ण जगाचा उद्धार करावा
ही भगवंताची मनातली अपेक्षा गीताशास्त्राचं उपादान कारण आहे. आणि भक्तराज अर्जुनाला शोक व्हावा, त्याला हे तत्त्वज्ञान सांगावं, हे निमित्त कारण आहे. अर्जुनम निमित्ती कृत्य असं म्हटलंय की नाही. अर्जुनाचं निमित्त आहे. अर्जुनाचेनी व्याजे गीता प्रकाशुनी श्री राजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. मग अर्जुनाला जो शोक झाला तो या शास्त्र प्रवृत्तीचा प्रस्ताव म्हणजे प्रस्तावना आहे. आणि मग जोपर्यंत मनुष्याला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत शोक निवारण करण्यासाठी अनंत जरी जन्मापर्यंत शेकडो प्रकारचे प्रयत्न केले तरी शोक निवारण होऊ शकत नाही. याचं उदाहरण थोडंसं आपल्याही जीवनामध्ये अनुभवाला येतं बघा. व्यवहारामध्ये वागणाऱ्या माणसांनासुद्धा सुखदुःखाचे तडाखे बसतात आणि आपल्याही जीवनामध्ये सुखदुःखाचे अनुभव येतात. पण फरक असा आहे की त्यांच्यापेक्षा कमी क्षती आपली होती. याचा अर्थ दुःखाचा परिणाम जेवढा इतरांच्या मनावर होतो तेवढा परिणाम मात्र आपल्या मनावर होत नाही. कारण काही ना काही का होईना आपण अध्यात्माचं श्रवण केलं असतं, आपण ऐकलेलं असतं सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, किंवा सुखी संतोषानं यावे दुःखी विषादा न भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. श्रवण करून कुठेतरी आपल्याही वृत्तीला एक प्रकारचा एक भाव प्राप्त झालेला असतोच, ज्यामुळे दुःखाची असणारी प्रभाव संपन्नता आपल्या जीवनामध्ये एवढी प्रकर्षाने जाणवत नाही. याचा अर्थ काय? अध्यात्म ज्ञानाशिवाय शोक निवारण दुसऱ्या कोणत्याही उपायाने कदापि होणं शक्य नाही. आणि म्हणून देवाने विचार केला की माझा अर्जुन माझ्याजवळ रडतो आहे. आपण या पहिल्या अध्यायाच्या शेवटी जर विचार केला, आता संपूर्ण अध्याय आपल्या डोळ्यासमोरच आहे, त्यामुळे सगळा सारांश सांगण्याची काही आपल्याला अपेक्षा नाही. पण शोकाचा पराकोट झाला, पराकोटीचा शोक न धरत गहीवर आला किंवा न धरत अश्रुपात आले, अशा शेवटी ओव्या आल्या बघा. आणि शोक जास्त अनावर झाल्यामुळे तेथं उडी घातली खाला रथोनिया, रथातून उडीच खाली टाकली, ते धनुष्यबाण सांडिले, न धरत अश्रुपात आले, ऐसे ऐक रायावर तले. संजय म्हणे, संजयजी म्हणतात राया ऐक, पराक्रमी असणारा जो अर्जुन, ज्याच्यावर सगळ्या पांडवांची शक्ती किंवा विजयाची आकांक्षा निर्माण झालेली आहे किंवा ज्याच्यावरच आधारित आहे, आणि त्या अर्जुनाला एवढा पराकोटीचा शोक झाला, तो रडू लागला. न धरत अश्रुपात आले, अंतकरणामध्ये हुंदका दाटला होता, त्याला वाट मोकळी करून दिली. आणि अर्जुनाने सांगितलं आता मी युद्ध करायच्या परिस्थितीमध्ये नाही. सिदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती वे पथुष्य शरीरे मे रोमहर्षस्य जायते किंवा भ्रमतीवच मे मनहा. हे सगळी विपरीत लक्षण मी पाहतो आहे. जर मी यांचा वध केला तर कुलघातक होईल मी, आणि कुलघातकाला त्या कुळाला नरकात जावं लागतं, वर्णसंकर प्राप्त होतो, तोही संकर नरकाला घेऊन जातो. म्हणून आता यापेक्षा शस्त्र टाकून द्यावे आणि निवांतपणाने यांचे बाण सहन करावे, प्रतिकार करूच नाही, आत्मरक्षणही नाही, काहीच नाही. जर यांनी आपला निशस्त्र असताना वध केला तर मला प्रायश्चित्त प्राप्त होईल. इतकी पराकोटीची भावना अर्जुनाने व्यक्त केली. हा गीताशास्त्राच्या प्रवृत्तीचा प्रस्ताव आहे. आणि हे पाहिल्यानंतर धृतराष्ट्राच्या मनात आनंद झाला बरं. त्याला असं वाटलं वा, जर आपणही व्यवहारात पाहतो बघा, एखादा सामना खेळला जातो कोणत्याही खेळातला, आणि एखादा खेळाडू जो असतो ना तो त्या कालावधीमध्ये सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. म्हणजे त्यांनी चांगल्या प्रकारची ती कामगिरीच केलेली असते आणि शत्रू पक्षातल्या लोकांना माहिती असतं या खेळाडूला जर आपण बाद केलं तर सामना आपण सहज खिशात घालू शकतो, किंवा तो खेळाडू जखमी जरी झाला तरी त्यांच्या विजयाच्या आकांक्षा पल्लवित होतात. तसं धृतराष्ट्राला वाटलं. आता अर्जुनाने धनुष्यबाण सांडिले, आता अर्जुन काही युद्ध करणारच नाही, आणि अर्जुनाने जर युद्ध केलं नाही तर शरीर चांगलं आहे, प्राण नसावा. तसं पांडवांच्या सेनेमध्ये जर अर्जुनानेच माघारी घेतली तर माझ्या दुर्योधनाला हे राज्य मिळेल, म्हणजे राज्याची इच्छा निर्माण झाली.
आणि विजयाची आकांक्षा निर्माण झाली. काही लोकांचा स्वभाव असतो बघा, समोरच्या व्यक्तीला दुःख जरी झालं तरी त्यातही त्यांना आपलं काम होऊ शकतं अशा काही ना काहीतरी आकांक्षा जाणवतात बघा. समोरच्या कोणत्या परिस्थितीमध्ये पडला आहे याचं काही घेणं देणं नाही. पण अर्जुनाला शोक अनावर झाला तर धृतराष्ट्राच्या मनामध्ये विजयाच्या आकांक्षा पल्लवित झाल्या. पण संजय यांनी मात्र त्या आकांक्षेचं खंडन केलं. राजन, काळजी करू नका. जरी पराक्रमी असणारा अर्जुन शोकाला अप्राप्त झाला, तो अत्यंत मोठ्याने रडतो आहे, पण भगवान त्याची उपेक्षा करणार नाही आणि परमात्मा उपेक्षा करतच नाही बघा. दुःखाच्या प्रसंगाला सर्वात मोठं सहाय्य कोण करत असेल तर ते संत किंवा देव करतात. आणि दुःखाच्या प्रसंगाला पहिल्यांदा सोडून कोण जात असेल तर जे स्वार्थवश आपल्या जवळ आलेले आहेत ते. आगी लागली आरुखी देखोनी सैरा पळती पक्षी, असं दुःख प्रसंग प्राप्त झाला की स्वार्थवश आपल्या जवळ आलेले सगळे पळून जातात. पण दुःखाच्या प्रसंगामध्ये ज्ञानोबा याच अध्यायामध्ये पुढे म्हणणार आहे, तो धावया श्रीहरी गारुडी पातलाकी, हे जाणून ऐसी प्रौढी, जो दृष्टी सवेची विषफेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातलाकी, किंवा परी येत असे एक आधारू. ज्या प्रसंगामध्ये संत आणि देव आपल्याला कधी सोडत नाही, म्हणून मनुष्याने समर्पित व्हायचं असेल तर या दोघांच्या चरणाशी व्हावं. दुर्योधनाची विजयाची आकांक्षा धरू नका. आता या प्रसंगामध्ये अर्जुनाचं शोक निवारण कुणीच करणार नाही अशी तुमच्या मनामध्ये अपेक्षा ठेवू नका, कारण जवळ परमात्मा विराजमान आहे. उलट त्यानेच पायिक पाठीशी घाताला आपण पुढा राहिला. पांचजन्य वाजविणारा परमात्मा आहे की नाही. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. त्यातला एक भाव असा आहे, माझ्या अर्जुनावर समोरचे असणारे योद्धे अनेक दिव्य शक्तीचा प्रयोग करणार आहे, त्यामुळे माझ्या अर्जुनाला कोणती हानी होऊ नये याकरता परमात्म्याने आपला सेवक मागं ठेवला. पायिक पाठीशी घाताला आणि झालाच आघात तर माझ्यावर पहिल्यांदा व्हावा म्हणून परमात्मा आपण पुढा राहिला. मग जो परमात्मा समोरच्या शत्रूंचा आघात सहन करण्यासाठी जर पुढा उभा राहत असेल तर तोच परमात्मा या प्रसंगामध्ये अर्जुनाची उपेक्षा करेल असं घडेल? कदापि घडणं शक्य नाही. म्हणून धृतराष्ट्राच्या मनातल्या आकांक्षा त्या सगळ्या खंडित करून टाकल्या संजय महाराजांनी या पहिल्याच श्लोकामध्ये. संजय उवाच तम तथा कृपया आविष्टम अश्रुपूर्णाकुले क्षणम विषिदंतम इदं वाक्यम उवाच मधुसूदनः. संजय उवाच, संजय असं म्हणतात, तम तथा कृपया आविष्टम अश्रुपूर्णाकुले क्षणम विषिदंतम. तम शब्द असा होईल, कृपया आविष्टम पहिल्या अध्यायामध्ये आलं की नाही, ते मनी गजबज झाली आणि अपैसी कृपा उपजली, किंवा कृपया परया विष्टो विषदन्नीदम ब्रवीत असा शब्द पहिल्याच अध्यायामध्ये आला. कृपया आविष्टम, कृपेला प्राप्त झालेला, म्हणजे ज्याच्या अंतकरणामध्ये स्वकीयांना पाहिल्यानंतर मोह निर्माण झाला, त्या मोहाचं रूपांतर कृपेमध्ये झालं, दयाभाव निर्माण झाला आणि दयाभावामुळे वीरवृत्ती निघून गेली. असा कृपेला वश झालेला जो अर्जुन पुन्हा कसा आहे, अश्रुपूर्णाकुले क्षणम, न धरत अश्रुपात आले, ज्याच्या डोळ्यातून अश्रुधारा प्रवाहित झालेल्या आहेत, सगळे डोळे अश्रूने डबडब भरलेले आहे, त्यामुळे त्याला समोरच्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे पाहता येत नाही. अश्रुपूर्णाकुले क्षणम, सगळ्यांचं अवलोकन करण्याकरता सुद्धा जो असमर्थ आहे. पुन्हा विषिदंतम, जो अत्यंत खेदाला प्राप्त झाला. तीन प्रकारचे अर्जुनाचे विशेषण आले बरं. एक तर विषिदंतम, खेदाला प्राप्त झाला, दुसरा कृपेनं व्याप्त झाला आणि तिसरा अश्रुपातामुळे डोळे गच्च भरून आल्यामुळे जो समोर कोणाला पाहत नाही. तम अर्जुनम, तशा प्रकारच्या त्या अर्जुनाला मधुसूदनः इदं वाक्यम उवाच. नुसतं या पदामध्ये मधुसूदनः उवाच
असं म्हटलं असं तरी चाललं असतं. परमात्मा बोलले, पण एक शब्द संजयाने वापरला, इदम वाक्यम. अशा प्रकारचं वचन बोलले. कोणतं वचन? दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये जे वचन येणार आहे. शब्द का बरं वापरला? कारण हे वचन सामान्य वचन नाही. अर्जुनाचं शोकाचं निवारण करणारं हे वचन आहे. पहिला अर्थ काय झाला? इदम वाक्यम. अशा प्रकारचं वचन परमात्मा बोलले. एकतर ते वाक्य सामान्य नाही. दुसरा अर्थ, ते वाक्य ज्याच्या मुखातून आलंय तो परमात्मा सामान्य नाही, आणि ज्या अर्जुनासाठी ते वापरलं तोही सामान्य नाही. म्हणून हे वाक्याचं महत्त्व आहे. इदम वाक्यम उवाच. कोणतं? दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये क्रमशः त्याचं चिंतन येणारच आहे. शोक करतो आहे किंवा ज्याचे अश्रूने डोळे भरलेले आहेत आणि खेदाला प्राप्त झाला. अहोपत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनमुद्यताः. हा खेद आहे. म्हणजे समोरचे माणसं कुलक्षयकृतम दोषम मित्रद्रोहीचे पातकम लोभोपहत चेतसः न पश्यन्ति. हे तर पाहत नाही. आम्ही तर जाणतो की नाही, पण आम्ही जाणत असताना सुद्धा आश्चर्य आहे आणि खेद आहे. राज्याच्या लोभाने ते पाप पाहत नाही, आणि आम्ही सुद्धा यद्राज्य सुखलोभेन, राज्यसुखाच्या लोभाने स्वजनांचा घात करण्याकरता यांना मारण्यासाठी प्रवृत्त झालो. हा आम्हाला खेद वाटतो आहे. खंत वाटली की मनुष्याला पश्चाताप येत असतो बघा. म्हणजे आम्ही श्रवण किती केलं? आश्चर्यच आहे. आणि श्रवण करून सुद्धा आम्ही यांच्या वधाकरता प्रवृत्त झालो. खंत वाटते. अहोबत महत् पापम. मोठं पाप करण्यासाठी तयार झालो, याचा खेद आहे. स्वतःवर पश्चाताप आला, पण परमात्मा मात्र उपेक्षा करत नाही. परमात्मा सावरतात अर्जुनाला. आतापर्यंत पहिल्या अध्यायामध्ये जे तर्क दिले की नाही, आमचा वर्णसंकर होईल, कुलाचा घात होईल, म्हणून हे युद्ध नाही, हे पापच आहे, महत् पापम, या सगळ्या तर्कांचं परमात्मा युक्तिपूर्वक खंडन करणार आहे. आणि भक्तराज अर्जुनाला परमात्मा पुढं म्हणतात, अर्जुना हे बाकीचे कारणं सांगू नको, एकच कारण सांगतो. तुला हे का वाटलं? तुझ्या ठिकाणी पराक्रमाचा अभाव आहे. क्लैब्यम. तो नपुंसकतेला प्राप्त झाला. हृदयाचे ढिलेपण येथने काही असे नवे कारण. याच्या पाठीमागे सगळे दोष दडलेले आहेत. हे बाकीचे वरवरचे आहे. क्षत्रियाला युद्ध नावाचं स्वधर्म आहे. त्याच्यासमोर त्याला पाप पुण्य काही लागत नाही. झालं प्राप्त तर पुण्यच प्राप्त होतं. स्वधर्माचं आचरण केलं तर पाप लागत नाही. सगळ्याचं परमात्मा खंडन पुढं करतील. पहिल्यांदा अर्जुनाला परमात्मा कोणतं वाक्य बोलले ते पुढे सांगणार. ज्ञानोबा यावर भाषांतर करतात. मग संजयो म्हणे रायाते, आईके तो पार्थ तेथे शोकाकुळ रुदनाते करीत असे. मग या शब्दाचा गोळ अर्थ आहे. एकतर पहिल्या अध्यायामध्ये प्रश्न विचारला, मामका पांडवाष्टेव किम कुर्वत संजय. त्या प्रश्नालाही उत्तर दिलं आहे संजयाने. मग पांडव सैन्य उचलले, इथपासून प्रारंभ झाला. त्यानंतर मध्यंतरी भक्तराज अर्जुनाच्या रथाचं वर्णन केलं आहे. समोरच्या शत्रुपक्षाचं अवलोकन केलं. त्यानंतर मोह प्राप्त झाला आणि विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः. अर्जुनाने सांगितलं की परमात्मा आता मला युद्ध नाही करायचं, धनुष्य बाण परित्याग केला. असा असणारा जो अर्जुन आहे, त्या अर्जुनाची नंतर परिस्थिती काय झाली हे सांगण्यासाठी मग असा शब्द आला. हे सगळं पहिल्या अध्यायातली घटना घडली. त्यानंतर मग संजयो म्हणे रायाते. संजयजी राया म्हणजे राजाला असं म्हणतात बरं. मागच्या अध्यायामध्ये ना त्या 73 ओळीपर्यंत आलं होतं चिंतन. मग धनुष्य बाण सांडिले न धरत अश्रुपात आले ऐसे ऐक राया वर्तले संजयो म्हणे. या ओळीचा संबंध पुढे लागतो. आता इथपर्यंत संजयाचं बोलणं आहे, पण यानंतर परमात्मा उपेक्षा करणार नाही. आता यावरी तो वैकुंठनाथ देखोनी सखेद पार्थ कवने परी परमार्थ निरूपेल ते सविस्तर पुढारी कथा अतिस कौतुक ऐकथा ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दास. तर मागच्या अध्यायातील
73 क्रमांकाच्या ओळीचा संदर्भ इथं लागतो आहे, संबंध आहे. अर्जुनाची ती परिस्थिती झाली, पण यानंतर झालं पुढं काय, देवाकडून काय प्रतिसाद मिळाला तो सूचित करण्याकरता हा शब्द आला. संजयो म्हणे राया ते ऐके, तो पार्थ तेथे. श्लोकामध्ये पार्थ शब्द नाही आला, ज्ञानोबाने हा शब्द वापरला. आणि भगवंताने जवळपास संपूर्ण गीतेमध्ये बहुतेक असं वाटते मला वाचण्यानुसार की 18 वेळा हा पार्थ शब्द आला आहे जवळपास. कदाचित कमी संख्या होऊ शकते, पण मी वाचलं आहे, पण आता नेमकं मलाही लक्षात नाही राहिलं की 18चा आहे की किती. पण अर्जुनाच्या बाबतीमध्ये हा देवाचा आवडता शब्द आहे. आणि तो शब्द तरी का वापरला, कुंती मातेचं पृथा हे नाव आहे. आणि जो पृथेला प्राप्त झाला, पृथेचा पुत्र, त्याला पार्थ असं म्हणतात. ज्या अर्थी तू कुंती मातेपासून प्राप्त झाला, याचा अर्थ कुंती माता स्त्री आहे आणि स्त्री स्वभाव तुझ्यामध्ये आलेला आहे, म्हणूनच तू रडतो आहे. इथे शब्द आला ना, शोकाकुळ रुदनाते. रुदन म्हणजे काय, रडणं. आणि जो रडतो आहे तो स्त्रियांचा स्वभाव आहे. कोणत्याही प्रसंगामध्ये जर आपण पाहिलं तर माणसाला रडणं उशिरा येतं. स्त्रियांच्या ठिकाणी स्वभाव वात्सल्य असल्यामुळे त्या लवकर रडतात. माणसं एका ठिकाणी लवकर रडतात, कांदे कापताना. मग संजय म्हणे राया ते ऐके, ऐक बरं, तो पार्थ तेथे. म्हणजे तुम्ही म्हणाल हे कसं काय, कारण त्याला तेवढी सेवा करावं लागते जेवायचं असल्या, आता त्याचा अर्थ मदत तर करावीच लागेल. ऐके, ऐका बरं आपण, तो पार्थ तेथे. कोणता पार्थ, तो पार्थ असा आहे. या अध्यायामध्ये एक ओवी येणार आहे, मी पार्थ द्रोणाचा केला, तेने धनुर्वेद मजती दला, तेने उपकारे काय आभारेला वधी तयाते. जो पार्थ द्रोणाचार्यांनी तयार केला की तुझ्यासारखा त्रैलोक्यामध्ये धनुर्धारी पुरुष होणारच नाही, तो पार्थ आहे. किंवा ज्याने संग्रामामध्ये भगवान शंकराला जिंकून घेतलं, किंवा जो गांडीव नावाचं धनुष्य घेऊन प्रसन्न मनाने दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी आला होता. तव संग्रामी सज्ज झाले, सकळ कौरव देखिले, लीला धनुष्य उचलिले पंडुकुमारे, संभ्रमे सेने दिठी घाली तसे. असा तो पार्थ आहे, ज्याचा युद्धाचा आवेश अत्यंत चांगला होता, पण तो इथं आल्यानंतर शोकाकुळ झाला, शोकाला व्याप्त झाला. प्रिय विषयाचा वियोग होत असेल तर त्या वियोगाच्या कल्पनेने सुद्धा दुःख होतं बघा. शोक त्यालाच म्हणतात. शोच म्हणजे शोक. अजून काही या प्रिय विषयाचा वियोग नाही झाला, पण फक्त वियोगाची शक्यता जरी निर्माण झाली तरी मनुष्याला रडू येतं बघा. विषय जाईल त्यात दुःख विर्यात नवल काय आहे, पण फक्त विषय जाणार आहे एवढी कल्पना जरी आली तरी मनुष्याला मात्र रडावं लागतं, शोक प्राप्त होतो. जे जाणार आहे ते आपलं नसतं. महापुरुष कधी रडत नाही. पै आपुले जे साचे, ते कल्पांती हे नवचे, हे जाणोने गताचे न शोचिजो. जे जाणार आहे गतम न शोचा, जे जातं ते आपलं नाही, जे आपलं असतं ते कधी जातच नाही, रडण्याचं कारणच नाही. पण सामान्य पुरुषाला हे कळत नाही, म्हणून जे जे विनाशी विषय असतात ते कधी ना कधी जाणार आहे बघा. एकतर ते जाणार, नाही तर त्यांना सोडून आपण जाणार. या दोनच शक्यता आहे जगामध्ये. तरी भोग्य जात जे तुले, ते एका देहाची निकिया लागले, आणि येथ देह तवसे पडिले काळाची तोंडे. म्हणून जे जातं त्याविषयी शोक करू नये. तेखे विवेकीचे होती, ते दोही तेही न शोचिती. जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. विश्वाच्या पटलावर हे सगळे प्राणी मात्र निर्माण होतात, येतात, जातात, हे चालूच राहणार आहे. आगमापायी आहे सगळं, त्यामध्ये तो रडत नाही शहाणा पुरुष. पण सामान्य पुरुष मात्र नुसती संकल्पना जरी निर्माण झाली, ते व्यवहारामध्ये बघा ना, समजा आता एखाद्या मुलीचं लग्न ठरलं, अजून तर काही लग्न लागलं नाही, पण आता 1 महिनाभर 15 दिवसाचा कालावधी आहे, तरी आपल्या माहेराचा आपल्याला वियोग होणार आहे की नाही, तर ती त्या कल्पनेने सुद्धा रडते आहे. अजून तर काही वियोग झालाच नाही, पण कल्पना जरी येतं तीही रडते, तिची आईही रडते. याला काय म्हणतात, शोकाकुल अवस्था. अजून भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे सगळे जिवंतच आहे, पण हे जर मरतील तर शोकाकुळ झाला आणि रुद नाते करीत असेल, रडू लागला बघा. याचा अर्थ दुसरा असा होतो
कितीही मोठा पराक्रमी पुरुष असेल, धैर्य संपन्न असेल, पण जर त्याच्यामध्ये मोह निर्माण झाला तर मग एखादा शक्तीने संपन्न असणारा सुद्धा निर्बल होऊन जातो. जैसे भ्रमरभेदी कोडे बल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडी कोवळी, तेथ उत्तीर्ण होईल प्राणी, परी ते कमळदळ चिरुणेने तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. स्नेह म्हणायला कोवळा आहे पण भेदायला फारच कठीण आहे. कठीण आहे बघा. त्या दगडातून बोगदा काढता येतो आपल्याला, डोंगरातून, ते एवढं कठीण नाही. पण स्नेहाचं बंधन तोडणं मात्र फारच कठीण आहे. म्हणून पराक्रमी असणारा अर्जुन आहे. याचा अर्थ मोह मनुष्याला रडवितोच. मग तो कुणाचाही असो, जड पदार्थाचा जरी असेल तरी रडवितो, जिवंत प्राण्याचा असेल तरी रडवितो. मोह रडण्यालाच कारण आहे. जिथं जिथं माणसं रडतात तिथं तिथं मोहच कारण आहे. मोहच कारण आहे. व्यवहारातलं रडणं मोहजनक आहे आणि परमार्थातलं रडणं प्रेमजनक आहे. भक्तीमध्ये सुद्धा रडणं आहेच की नाही. रुदंती असं म्हटलं आहे ना. हसती, रोदिती, रवती, गायंती, नृत्यती, 5 प्रकारचे भाव भक्तीमध्ये पण आहे. पण देवासाठी रडणं ते वेगळं आहे आणि सांसारिक पदार्थासाठी रडणं वेगळं आहे. नुसती फक्त कल्पनाच आली आहे की यांचा मला वियोग होईल, यांच्यासाठी रडणं आहे. हे जसं खरं आहे की नाही, तसं अर्जुनाचं दुसरं एक रडणे पहिल्या अध्यायामध्ये. खरं सांगू का, मूळ कारण नातेवाईकांचा वियोग होईल यासाठी अर्जुनाचं रडणंच नाही. उलट या स्वजनांचा वध झाला तर मला पातक लागेल, आणि पातक लागल्यानंतर तुझशी अंतराय होईल, मग सांगे आमचे काय उरेल, तेने दुःखी हे फुटेल तुझं विन कृष्णा. हे मूळ रडण्याचं कारण आहे. ते बाकी कोणी सांगितलं का नाही सांगितलं आपल्याला माहिती नाही. ज्ञानोबांनी बरोबर सांगितले बघा. तुझशी अंतराय होईल. सामान्य पदार्थामध्ये रडतील अर्जुन, हे वरवरचं कारण आहे. मूळ कारण काय आहे, जर मला पाप लागलं तर जोडीलाशी तू हातीचा दूर होशी. देवाच्या वियोगामध्ये आम्हाला जगणंच वाटणार नाही म्हणून तर रडतो आहे. वरवर दिसतंय नातेवाईकाचा वियोग होईल म्हणून. खरं असं आहे, देवाचा वियोग होईल म्हणून आम्हाला रडणं प्राप्त झालं. आणि देवाला यांचा वियोग सहन होत नाही बरं. काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. गोपाळ फक्त क्षणभर म्हणले होते, तुला आम्ही आमच्या खेळात नाही घेणार. भगवान काकुलतेला आले, अरे नका रे असं करू, मला तुमच्या डावात घ्या, मी आज सगळी कामं करतो पण मला खेळात घ्या. परमात्म्याला सुद्धा वियोग सहन होत नाही. आणि भक्तराज अर्जुनाचं रडणं इथलं मूळ कारण आहे. तुझसे अंतराय होईल शोकाकुळ रुदनाती करीत असे. हे 2 कारण आहे. ज्ञानोबर त्यातलं एक कारण इथं पुढं देतात. का बरं रडायला लागले ते कुळ देखोनी समस्त, स्नेह उपनले अद्भुत, तेने द्रवले असे चित्त कवने परी, जैसे लवण जळे झळंभळे ना अभ्रवाते हले, तैसे सधीर परी विनमले, हृदय तयाचे मनोनी कृपा आकळीला, दिसतसे अति कोमाईला, जैसा करदमी रूपला राजहंस, तयापरी तो पांडुकुमार, महामोही अति जर्जर, देखोने श्री शारंगधर काय बोले. आता यातला बारकावा आहे. ज्ञानोबारांची एक ओवी आली बघा पाठीमागे 72 क्रमांकाची. त्या ओवीमध्ये ज्ञानोबारा काय म्हणतात, तैसा तो धनुर्धर, त्याने धनुष्य धारण केलं होतं पण सोडून दिलं. म्हणजे तो शोकामध्ये त्याने धनुष्य सोडून दिलं आणि तो शोकग्रस्त असताना सुद्धा भगवंतानी मात्र शारंगधर, काही ज्ञानोबाराचा शब्द व्यवस्थित वापरला. चतुर्भुज आहे ना परमात्मा, म्हणजे ते लगामही सावरलेले आहेत. आणि इथे शारंगधर हे भगवंताचं नाव आहे. अर्जुन आणि धनुष्य म्हणजे धैर्याचं प्रतीक आहे. ते अर्जुनाचं सुटलं, धैर्य राहिलं नाही, पण परमात्मा त्याला धैर्य देतात. याकरता शारंगधर शब्दाची योजना केली आहे. म्हणजे नुसते लगामच नाही हातामध्ये, तर अर्जुनाला सुद्धा सावरणार आहे किंवा सधीर, तो धैर्ययुक्तच आहे. पण अर्जुनाला धैर्य द्यावं म्हणून परमात्म्याने शारंगधर शब्दाची ज्ञानोबारा योजना करतात. मधुसूदन हा शब्द आहे ना, मधो नावाच्या दैत्याचा वध करणारा, दुष्टाचा वध करणारा परमात्मा आहे. संजय महाराजांचे वाक्य की दुष्टांचा जसं परमात्म्याने वध केला तसं तो परमात्मा अर्जुनाच्या शोकाचाही नाश करणार आहे.
मधुसूदन हा शब्द त्यांनी वापरला, ज्ञानोबांनी वापरला शारंगधर. थोडासा बारकाव आहे त्यातला. का बरं रडतात? कारण काय? ते कुळ देखोनी समस्त, सगळं कुळ पाहिलं. ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी, हे अर्जुने ते वेळी अवलोकिले. समोरच्या पक्षात ना आपल्याही पक्षामध्ये कुळच आहे ना, या सगळ्या कुळाला पाहिलं. धृतराष्ट्राचा मोह पुत्रापुरता आहे, पुत्रस्नेहे मोहितो. आणि भक्तराज अर्जुनाचा मोह तया परिपार्थ अतिस्नेह मोहितो. ते सर्वांच्या करता आहे प्रेम, म्हणजे अर्जुनाचं प्रेम व्यापक आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात स्नेह उपनले अद्भुत. अद्भुत म्हणजे अपूर्व. अपूर्व शब्दाचे दोन अर्थ. पहिला अर्थ होतो हे स्नेह प्रेम सर्वांच्या करता आहे म्हणून अपूर्व प्रेम आहे. दुसरा अर्थ असा होतो आहे पराक्रमी असणाऱ्या अर्जुनाला सुद्धा जे प्रेम रडवत आहे म्हणून ते अपूर्व आहे. अपूर्वच आहे की नाही? जेने संग्राम हर जिंकेला, निवात कवचांचा ठाये फेडीला, तो अर्जुन मोहे कवळी लक्षणा माझी, म्हणून हे अपूर्व प्रेम आहे. हे प्रेम नाही, हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मिया ही नयेची आया, मन उणी भूलला नाही भूलविला. ऐके राया संजयो म्हणे, म्हणून यांच्याविषयी अपूर्व प्रेम निर्माण झालं की जे आज तागायत कधीही निर्माण झालेलं नव्हतं. प्रसंग बरेच आले होते. हे कौरव आणि पांडव परस्परांच्या समोर अनेक वेळा आले, पण तेव्हा एवढं प्रेम निर्माण नाही झालं जे आता झालं. विराट राजाच्या दरबारामध्ये असताना तेव्हा या कौरवांच्या समोर अर्जुनचे आलेच होते ना. ज्ञानोबा सुद्धा म्हणतात की नाही, महावीर 11 औक्षवनी तुवा एके नागविली रणांगणी. एकट्यानेच पराक्रम गाजून सगळ्यांचा पराभव केला होता, पण तेव्हा नाही प्रेम निर्माण झालं, आताच निर्माण झालं. हे अपूर्व आहे. दुसरा एक अर्थ आणखी नाही. भक्तराज अर्जुनाने देवाला काय सांगितलं होतं? जवबी नावेक, नावेक म्हणजे क्षणभर, जवबी नावेक सकळवीर सैनिक, न्याहाळीन असेक झुंज तेजी. मला क्षणभर फक्त सगळ्यांना पाहायचं आहे. माता क्षणभर पाहायचं म्हणलं की क्षणभर तू उभा करायला पाहिजे की नाही? भगवंतांनी तसं नाही केलं. जेत भीष्म द्रोणादिक जवळिकेची सन्मुख, पृथ्वीपती अनेक बहुत हाती तिथं स्थिर करून या रथो. देवाने तिथं रथ थांबवला. तिथं काही गतिरोधक वगैरे काही नव्हता, पण मुद्दाम देवाने उभा केला. आणि कुणाच्या समोर? भीष्म द्रोण प्रमुखता सर्वेशांच्या महिक्षिताम, या सर्वांच्या समोरात उभा केला. आणि त्यांना पाहिल्यानंतर आता भीष्माचार्य द्रोणाचार्य यांना अगोदरही पाहिलंच होतं की नाही, पण आज मात्र स्नेह उपनले अद्भुत. हे अपूर्व अशा प्रकारचं स्नेह निर्माण झालं. आणि परिणाम स्नेह हे हृदयाला द्रवीभूत करणारं असतं. अंतकरणाची जी वृत्ती ना ती लाखेप्रमाणे असते. ते लाख असते ना, त्याला जर अग्निसंपर्क प्राप्त झाला की ती वितळते. तसं आपलंही हृदय आहे. आणि क्षत्रियाचं हृदय तर मात्र असं आहे, न दैन्यम न पलायनम. त्याच्यामध्ये दीनभाव नसतो आणि पलायनसुद्धा कधी नसतं. पण या कुळाचं अवलोकन केल्याबरोबर प्रेम निर्माण झालं. आणि प्रेमामध्ये परिणाम पहिल्यांदा होतो आहे चित्तावर, नंतर होतो आहे डोळ्यावर. प्रेम पहिल्यांदा हृदयात येतं. हृदयातून आलं की मग अश्रुधारा प्रवाहित होतात. तर ते शोकाकुळ हृदनाते हा परिणाम आहे. त्या परिणामाचं मूळ कारण चित्त द्रवीभूत होणं आहे. तेने द्रवले असे चित्त कवने परी, चित्त द्रवीभूत झालं विरघळलं. क्षत्रियाला युद्धासाठी उत्साह असावा लागतो, आणि त्या उत्साहामध्ये त्याचं हृदय वज्रापेक्षाही कठीण असावं लागतं. होतंच अगोदर बरं, जे वज्रापासूनही कठीण, दुर्धर, अतिदारुण, पण तयाहून असाधारण हे स्नेह नवं. पण त्यापेक्षा हे प्रेम आश्चर्यकारक आहे. म्हणून द्रवले असे चित्त कवने परी, त्यामुळे चित्त द्रवीभूत झालं. कशा प्रकारे? ज्ञानोबा उदाहरण देतात 2 प्रकारचे. जैसे लवण जळे झळंबले. लवण म्हणजे मिठाचा खडा, अगोदर कठीण असतो बघा. उदाहरण किती खास दिलं आहे. मिठाचा खडा अगोदर कठीण असतो, आणि पाण्यात टाकला तर जळे झळंबळे. झळंबले म्हणजे
पाण्यात आलं की पाण्यात ते विरघळून जातं. कठीण असणारा मिठाचा खडा जलाशी संबंधित झाला की विरघळून जातो. तसं अर्जुनाचं हृदय मजबूतच आहे, पण या कुळाच्या संपर्कात आलं की द्रवीभूत झालं. पहिलं उदाहरण दिलं आहे जळे लवण जळे झळंबले. दुसरं उदाहरण ना म्हणजे नाही किंवा अथवा. अभ्र वाते हाले. अभ्र म्हणजे ढग, पावसाचा वर्षाव करणारे ढग आकाशामध्ये येतात, मजबूत असतात बघा. ज्ञानोबा म्हणतात इतके मजबूत आहे, पृथ्वीलाही शांत करतात, सप्त सागरही भरून टाकतात. पृथ्वीनी वहुनी सागर भरिजती एवढे थोर, इतका मोठा वर्षाव करतात. आणि त्या ढगांनी जर वर्षाव केला तर आणि एकत्र आले असतात. पण जर वारा वाहू लागला तर त्या मेघांची फळी इतस्ततः पांगली जाते. अभ्र वाते हाले. वारा त्या ढगांना इकडे तिकडे घेऊन जातो. तसं कुळाला पाहिलं की अर्जुनाचं मजबूत असणारं हृदय मात्र द्रवीभूत झालं. तैसे सिद्धांत सांगतात सधीर. सधीर म्हणजे धैर्याने संपन्न असणारं. परिवीरमले हृदय तयाचे. धैर्ययुक्तच आहे ते, पण काय करावं. अर्जुनाचं हृदय त्या प्रसंगाला विरमले, विरघळलं, द्रवीभूत झालं. आतापर्यंत या अर्जुनाने कोणत्याही प्रसंगाला धैर्य सोडलेलं नव्हतं. गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात की परमार्थामध्ये टिकून राहण्यासाठी सात्विक धैर्याची गरज असते. धृत्यायाधार येते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेनाव्य विचारिण्या धृतिसा पार्थ सात्विकी. ज्या ज्या गोष्टी आपण धरून ठेवतो त्याला धैर्य लागतं. राजस पुरुष धर्म अर्थ काम यांना धरून ठेवतो धैर्यच आहे. आणि तामस पुरुष यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेवच न विमुंचती. तामस पुरुष भीतीला, शोकाला, स्वप्न म्हणजे निद्रा यांनाही धरूनच ठेवतो की नाही, त्याच्याकडे धैर्यच आहे. तामस धैर्यामध्ये वेगळे पदार्थ धरले जातात, राजस धैर्यामध्ये वेगळे. सात्विक धैर्यामध्ये मन, प्राण, इंद्रिय यांच्या क्रिया धारण केल्या जातात, परमार्थाला आवश्यक असेल त्याच. त्याकरता सात्विक धैर्य लागतं. म्हणजे अगोदर 11 वीर 11 अक्षोनी महावीर समोर आले तेव्हासुद्धा धैर्य होतंच. भगवान शंकराच्या बरोबर युद्ध केलं तेव्हाही धैर्य होतं. पवाडा तुवा केला गंधर्वाशी तेव्हाही धैर्य होतं. निवात कवचांचा पराभव केला तेव्हाही धैर्य होतं. सगळ्या प्रसंगात धैर्य होतं, पण आजच्या प्रसंगाला धैर्य नव्हतं. सधीर धैर्ययुक्त अंतकरण होतं अगोदर पूर्वी, पण आज मात्र ते विरघळलं, द्रवीभूत झालं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात मनोनी कृपा आकळीला. कृपेला प्राप्त झाला किंवा कृपेच्या वशीभूत होऊन त्या पाशाने तो बांधला गेला. चांगल्या प्रकारे आकळीला. दिसतसे अति कोमाईला. पाहिल्यानंतर असं वाटलं अत्यंत कोमाईला म्हणजे कोमजून गेला, म्लान झाला, उदास झाला किंवा सुकून गेला असा त्याचा अर्थ होतो. सूर्योदय झाला त्या कमळाचे असणारे फुलं विकसित होतात. सूर्यास्त झाला की मावळून जातात. किंवा आपण काही फुलं पाहतो बघा जे रात्रीच्या प्रसंगाला प्रफुल्लित होतात, प्राजक्ताची फुलं वगैरे असतात की नाही, आणि ते मात्र कोमेजून जातात. उन्हाचा प्रभाव झाला किंवा काही काल गेला की ती फुलं कोमेजून जातात. तसा अर्जुनाचा जो चेहरा अगोदर संभ्रमे सेने देठी घालीत असे प्रसन्न होता बघा, सगळं पाहिलं की अर्जुनाला आनंद वाटला. पण आज मात्र शोक अनावर झाल्यामुळे चेहरा सुकून गेला. गुरुवारी बाबा सांगतात मनुष्यच फक्त असा आहे की ज्याचं अंतकरण त्याच्या चेहऱ्यावरून वाचता येतं. बाकी कोणत्याही प्राण्याचा अंतकरण काय आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला कळत नाही. फक्त मनुष्य कळू शकतो त्याच्या हावभावावरून किंवा त्याच्या चेहऱ्याच्या दुःख आणि सुखाची कल्पना प्रसन्नतेवरून किंवा चेहऱ्याच्या नाराजीवरून कळते. आणि अर्जुन मात्र अत्यंत दिसत असे अति कोमाईला. कसं जैसा कर्दमी रूपला राजहंस. उदाहरण देतात. आता या ओळीचा पुढे संबंध आहे. जैसा कर्दमी रूपला राजहंस तयापरी तो पांडुकुमार महामोहे
अति जर्जर, जर्जर म्हणजे अत्यंत ग्रस्त झाला किंवा पिडेला प्राप्त झाला. जर्जर होणं म्हणजे अत्यंत दुःखाला पिडेला प्राप्त होणं. उदाहरण कसं दिलं आहे, अर्जुन कशा प्रकारे दिसू लागले किंवा महान मोहाने कसे अति जर्जर झाले याकरता उदाहरण दिलं आहे राजहंसाचं. पांढरा शुभ्र आहे बरं, अत्यंत स्वच्छ आहे, मोत्यांचा चारा खाणारा हा राजहंस आहे. त्याला कधी कधी आभास होतो एखाद्या खडकावर पाणी पडावं, पाणी साठवावं आणि त्या पाण्यामध्ये रात्रीच्या प्रसंगाला एखादा राजहंस आकाशमार्गे जात असेल आणि त्या पाण्यामध्ये जर नक्षत्राचं प्रतिबिंब पडलं तर त्याला असं वाटतं मोतीच आहे की काय. नक्षत्राची आभासासाठी घात झाला तया हंसा, माझी रत्नबुद्धीची आशारी गोण्या. निसर्गामध्ये काही सामर्थ्य माहिती नाही. काही पक्षी दगडं खातात, त्यांना ते पचतात बघा. ते काय तित्तिर का काहीतरी तित्तिर, त्याला ते दगडं पचतात. आणि राजहंसाला मोत्यांचा चारा. ते ईश्वराने त्यांच्या उदरामध्ये अशी काही व्यवस्था केली की त्यांना ते पचून जातं, मानवाला नाही. आपल्याला दगड दाताखाली आला की लगेच कळतो, ते टाकून द्यायला पाहिजे. जरी विकत आणला खाऊ नये येऊ शकतो तो. मग आता तो राजहंसाला चारा आवडतो मोत्यांचा. बरं, पांढरा शुभ्र आहे दिसायला, चालणंसुद्धा ऐटदार आहे. राजहंसाचे चालणे भोतळी झाली आशाने, आणि के काय कोणे चालावेचे ना. पांढरा शुभ्र मोत्यांचा चारा खाणारा आणि ऐटदार पद्धतीनं चालणारा राजहंस आहे. पण प्रसंग जीवनात असा आला की नेमकं तो चिखलात सापडला. नुसता सापडला नाही, त्या गाळामध्ये फसला गेला. त्या बगड्याला सवय असते ना, त्याच्यामुळं तो निघू शकतो. राजहंसाला अडचण पडते. बगड्याला का सवय? कारण त्याला मासे पकडायची ती सवय आहे. त्यामुळे त्याला ते चिखलातून कसं निघावं हे माहिती, त्याला फरक नाही पडत. पण राजहंस जर त्या चिखलामध्ये रुतला, फसला, तर तो निघण्याचा प्रयत्न करतो. आणि दुर्दैव असं आहे की कधी कधी चिखलाचे डाग त्याच्या अंगावर लागतात. मग पांढरा शुभ्र दिसणारा कसा दिसतो? अतिशय व्याकुळ झालेला किंवा दीनवाना झालेला दिसतो. तसा अर्जुन दिसू लागला. शोकग्रस्त झाल्यामुळे जैसा कर्दमी रूपला, पांढरा शुभ्र आहे राजहंस, सापडला चिखलामध्ये. मग चिखलाचे डाग काळ्या कपड्यापेक्षा पांढऱ्या कपड्यावर जास्त उठून दिसतात की नाही. समजा आता कावळा चिखलामध्ये सापडला असतात, काय झालं असतं? काहीच फरक नसता पडला त्याला, कारण तोही काळा आणि चिखल आहे काळाच. पण राजहंस पांढरा शुभ्र आहे आणि तो मध्ये चिखलामध्ये सापडला. निघण्याचा प्रयत्न करतो बिचारा, पण सापडत नाही, निघू शकत नाही. जसा तो अत्यंत दीनवाना व्हावा तसा भक्तराज अर्जुन अत्यंत दीनभावाला प्राप्त झाल्यासारखा दिसू लागला. जैसा कर्दमी रूपला राजहंस, तयापरी तो पांडुकुमार, तो पंडूचा पुत्र आहे. ज्ञानोबा म्हणतात पंडू राजाचा पुत्र. कुमार म्हणजे आवडता आहे किंवा मुलगा आहे, राजपुत्र आहे. पण महामोहाने मात्र अत्यंत जर्जर झाला. अगोदर शब्द वापरला होता बघा पार्थ, आता शब्द वापरला पांडुकुमार, म्हणजे कुंती मातेचा आणि पंडू राजाचाच हा पुत्र आहे. संबंध दाखवून दिला. ते पाहिल्यानंतर देखोनी श्री शारंगधर काय बोले, ज्याने शारंग नावाचा धनुष्य धारण केला आहे. आता यातून संबंध दाखवला की परमात्मा विचार करता हा माझा आत्याचा पुत्र आहे, आते भाऊ आहे ना. पार्थ शब्दाने पांडुकुमार आहे, भक्ताचा पुत्र आहे. उपेक्षा परमात्मा करणार नाही. काय सांगायचं जी? वा 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 वा, छान. पांडुकुमार शब्द ज्ञानोबाराने का वापरला? त्या पंडू राजाने एकदा शिकार करण्याकरता वनात गेले आणि वनात गेल्यानंतर बाण मारला. योगायोगानं ते हरिण आणि त्या हरणीची मादी त्यांच्या वेशामध्ये एक ऋषी होते, किंदम. त्या ऋषींचा झाला वध. आणि त्या ऋषीने सांगितलं की ज्या प्रसंगात आमचा वध झाला त्या प्रसंगात तुलाही मरण येईल. म्हणून मोहवश तू जर आपल्या स्त्रीला स्पर्श केला तर तुलासुद्धा मृत्यूपंथाला जावं लागेल. आता यांना काही पुत्र प्राप्त नव्हतेच, पण एकदा माद्री माता स्नान करत असताना त्या पांडुराजाने पाहिलं
आणि त्या प्रसंगात स्पर्श केल्याबरोबर लगेच मृत्यू प्राप्त झाला. जसं पांडू राजे आपल्या धर्मपत्नीच्या मोहामुळे जर्जर होऊन मृत्यूपंथाला प्राप्त झाले, तसा अर्जुनही दिसू लागला. म्हणून पांडुकुमार किंवा पार्थ शब्दाने तर तो रडतो आहे ना, पृथ्वीचा पुत्र आहे म्हणून रडतो आहे. महामोहाला प्राप्त झाला. पण हे पाहिल्यानंतर उपेक्षा परमात्मा करणार नाहीत. देखोनी भगवंताने ते अवलोकन केलं. आता भाव फार गोड आहे बरं. अगोदर पहिल्या अध्यायामध्ये पाहण्याचं काम अर्जुनाचं होतं. यावदेतान निरीक्षेहम योद्ध कामान अवस्थितान कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमे. हे अवेक्षेहम निरीक्षेहम हे पाहणं अर्जुनाचं काम होतं. आणि आता देवाचं काम आहे. देखोनी अर्जुनाला अत्यंत मोहाला जर्जर झाला हे पाहिल्यानंतर देवाला आनंद झाला असेल का? नाही. आनंद झाला धृतराष्ट्राला. बरं झालं म्हणे आता माझा पुत्र नक्की युद्धामध्ये विजय संपादन करेल, कोणती अडचण मात्र येणार नाही. हे पाहिल्यानंतर आनंद धृतराष्ट्राला झाला, पण देवाला नाही झाला. देवाने विचार केला, या अर्जुनाला इथं हा रडतो आहे, पराक्रमी आहे, याचं सामर्थ्य आपण याला जागं केलं पाहिजे, जाणून दिलं पाहिजे. देखोने श्री शारंगधर काय बोले. काय बोलतात भगवान? पहिल्यांदा इथं बोलले बरं, मागच्या अध्यायामध्ये बोलले, पण प्रत्यक्ष नाही बोलले, अप्रत्यक्ष बोलले. वाच पार्थ पश्यैतान समवेतान करुणिती. हे अर्जुना, या सगळ्या कौरवांना तू पाहून घे असं भगवान म्हटले. असा काही महापुरुषाने अर्थ केला. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा श्रीकृष्ण अर्जुन संवादे असा शब्द आलेला आहे. आणि इथे मात्र परमात्मा पहिल्यांदा स्पष्ट बोलतात. श्री भगवान वाच कुतस्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टमस्वर्ग्य कीर्तिकरम अर्जुन. श्री भगवान वाच, श्री भगवान म्हणाले, पदच्छेद असा आहे, कुतः त्वा कश्मलम इदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन. या श्लोकाचं भाष्य करत असताना श्री भगवान वाच या पदाचा मधुसूदन सरस्वती यांनी पण अर्थ दिला आहे. ज्ञानोबांनी मात्र या भगवान पदाचा अर्थ 6व्या अध्यायात केला आहे. ज्ञानोबांची योजना अशी आहे की भगवान कोणाला म्हणतात? ज्याच्या ठिकाणी 6 सद्गुण कायम नित्य विद्यमान राहतात त्याला भगवान म्हणतात की नाही. ऐका, यशश्री, औदार्य, ज्ञानवैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत. हे सगळ्या गुणामध्ये श्रेष्ठ असणारे गुण आहेत. त्यांची संख्या किती आहे? 6. म्हणून व्याख्या आली 6व्या अध्यायात ज्ञानोबारायांच्या. ज्ञानोबारांनी केली आहे व्याख्या 6व्या अध्यायामध्ये. बाकीच्या महापुरुषांनी याच पदामध्ये, कारण भगवान पहिल्यांदाच बोलले ना, श्री भगवान वाच. भग नाम 6 गुण कोणते कोणते? ऐश्वर्यस्य, समग्रस्य, धर्मस्य, यशशः श्रियः किंवा वैराग्यास्याथ. या सगळ्यांना गुणांना भग इतिंगना असं म्हटलं आहे. वैराग्य म्हणजे ऐश्वर्य, हेच गुण आले 6व्या अध्यायामध्ये सुद्धा. आणि ज्याच्याकडे 6 गुण कायम विद्यमान आहे त्यांना भगवान असं म्हणतात. 6 गुणांना भग म्हणतात. आणि त्या भग गुणांनी हा संपन्न असल्यामुळे नित्यसंबंध सांगितला. श्री भगवान वाच. पुन्हा श्री शब्दाने ब्रह्मविद्या, लक्ष्मी माता यांनी संपन्न असणारा हा परमात्मा उपेक्षा करेल का? आता नाही. म्हणून त्या 6 गुणांच्या मध्ये एक गुण आहे ना, ज्ञान. ज्ञान नावाचा गुण आहे. आणि त्या ज्ञान नावाच्या सद्गुणाचा परमात्मा वापर करून अर्जुनाला ज्ञान देणार आहे. का? कारण त्याच्यामध्ये पुन्हा औदार्यपणा आला आहे. यशश्री, औदार्य, त्यातलं औदार्य घ्या. आणि ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य त्यातलं ज्ञान घ्या. ज्ञानाचं औदार्य परमात्म्याचा आता इथून पुढं प्रगट होणार आहे. तो उदार कैसा वर्षेल म्हणून त्याकरता शब्द वापरला श्री भगवान वाच. परमात्मा काय म्हणतात? हे अर्जुन, त्वा म्हणजे तुला, इदम कश्मलम कुतः विषमे समुपस्थितम. इदम म्हणजे हे, आणि कश्मलम म्हणजेच वाईट असणारी गोष्ट, ज्यालाच कायरता असं म्हणतात, भित्रेपणा असं म्हणतात. ही वाईट गोष्ट कुतः त्वा कुठून निर्माण झाली तुलाही. विषमे समुपस्थितम, अशा विषम परिस्थितीमध्ये
तुझ्या ठिकाणी ही वाईट गोष्ट कोणती? रडायचं, शस्त्र टाकून द्यायचं, रथातून पुन्हा खाली उडी मारायची, अशा प्रकारच्या ह्या घटना तुझ्या ठिकाणी कुठून निर्माण झाल्या? मला उत्तर दे. आणि या 3 घटना कशा आहे म्हणे? अनार्यजुष्टम, महापुरुष असं करत नसतात. युद्ध नावाचं स्वकर्म आलं आहे आणि स्वकर्म टाकणं हे महापुरुष करत नाही, तू करत आहे. म्हणून हे अनार्यजुष्टम. पुन्हा अस्वर्ग्यम, हे स्वर्गाला प्राप्त करून देणारं नाही, कारण स्वधर्माचं पालन केलं नाही तर पुण्य होणार नाही, आणि पुण्य झालंच नाही तर स्वर्ग मिळणार नाही. म्हणून हे अस्वर्ग्यम आहे तुझं करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं अकीर्तिकरम, कीर्तिकारकसुद्धा नाही. आता या 3 पदाचा थोडासा विस्तार आपल्याला करता येईल, पण ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.